गेल्या 4 दिवसांपासून शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाची हजेरी लागत आहे. शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर पुलगाव येथील रेल्वे स्थानक चौकातील नाल्यांमधले सर्व गाळ पाणी तुंबल्याने रस्त्यावर आले. परिणामी गलिच्छता निर्माण झाली. नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग या नालीवर लक्ष देणार का, असा प्रश्न सर्व नागरिक उपस्थित करीत होते. सायंकाळच्या सुमारास सतत पावसाचे आगमन होत आहे. गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडला. पावसाचे रस्त्यावर पडणारे पाणी नालीमधून वाहून जायला पाहिजे. येथील नाल्या स्वच्छ नसल्याने पाणी नालीमधून वाहण्याऐवजी नालीतले पाणी रस्त्यावर येते. शनिवारी रात्री अतिजोरदार आलेल्या पावसामुळे स्टेशन चौक भागातील सर्वच नाल्या पाण्याने तुडुंब भरल्या होत्या. पाण्याला पुढे जाण्याकरिता वाट न मिळाल्यामुळे नालीतला गाळ व कचरा घेऊन पाणी रस्त्यावर आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली. येथून वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे सर्वच घाण उडत होती. नागरिकांना त्याच घाणीमधून वाट शोधण्याची वेळ आली. रस्त्यावर साचलेले घाण पाणी व केर कचऱ्यातून वाट शोधते वेळी नागरिकांचे होणारे हाल पाहावल्या जात नव्हते. रस्त्याच्या बाजूला 35 वर्षे जुनी नाली आहे. ती पूर्णपणे बुजली आहे. काही ठिकाणी तुटली आहे. पोस्ट कार्यालयापासून रेल्वे स्थानकापर्यंत नाली गाळाने तुडुंब भरली आहे. व्यावसायिकांनी या नदीवर स्लॅब टाकले आहे. त्यामुळे नालीची नियमित स्वच्छता करता येत नाही. ज्या ठिकाणावर नाली तुटली आहे त्या ठिकाणावरून मुसळधार पाऊस आल्यावर सर्व गाळ रस्त्यावर येऊन गलिच्छता निर्माण करीत आहे. रविवारी सकाळी या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना गलिच्छतेचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.